एक प्रश्न असा आलेला आहे की HbA1c ची तपासणी करताना कोणत्या वेळेला रक्त द्यायला पाहिजे, म्हणजे ते आपण उपाशी पोटी द्यायचं, नाश्ता करून द्यायचं का दिवसातल्या कोणत्याही वेळेला रक्त दिलं तरी HbA1c ची तपासणी होते. HbA1c ची तपासणी ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेला रक्त दिलं तरीही चालतं. ही पहिली गोष्ट. त्याला उपाशी पोटी असण्याची आवश्यकता बिलकुल नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी असं विचारले की डॉक्टर हे HbA1c म्हणजे नक्की काय. तर मी पुन्हा एकदा सांगतो की HbA1c ही आपल्याला पाठीमागच्या 120 दिवसाचं साखरेचं नियंत्रण कसं आहे हे सांगतं. म्हणजे हे थोडक्यात मागच्या 4 महिन्याचं आपलं साखरेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. ज्या दिवशी तुम्ही साखर तपासायला जाता त्या दिवशी तो फक्त फोटो आहे. म्हणजे आज सकाळी मी जर रक्त दिलं तर आज सकाळी मी जेव्हा रक्त दिलं त्या रक्तामध्ये किती 110 आहे. याचा अर्थ काल 110 होती का, परवा 110 होती का, 8 दिवसापूर्वी 110 होती का, तर नाही, ती आजच्या पुरतीच आहे. मग मागचे 120 दिवस 3 महिने काय चाललंय माझ्या शरीरामध्ये, साखर माझी कंट्रोल आहे का, हे सांगणारी तपासणी म्हणजे HbA1c. HbA1c ह्या तपासणीची गफलत बऱ्याच वेळेला पेशंट नेहमीचे HB बरोबर करतात. नेहमीचे HB म्हणजे रक्त किती आहे आपल्यामध्ये, 12%, 14%, 10%. तर हे HB आणि HbA1c ह्या दोन्ही वेगवेगळ्या तपासण्या आहेत. नेहमी आपण जे HB तपासतो ते म्हणजे रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण, ते 10%, 12%, 14% असं येतं. HbA1c ही मागच्या 4 महिन्यात रक्तात किती साखर आहे ही मुरलेली साखर म्हणतो आपण, ही टक्केवारीमध्ये येते. ती 7च्या जवळपास आली तर आपण म्हणतो मागचे 3-4 महिने आपलं साखरेचं कंट्रोल चांगलं राहिलेलं आहे. ती 7च्या पुढे जेवढी जाईल तेवढी आपली साखर नियंत्रणाच्या बाहेर आहे असं आपण समजतो किंवा असं समजलं जातं आणि त्यानुसार उपचारांमध्ये आपल्याला बदल करावा लागतो. ज्या पेशंटचं HbA1c सातत्यानं 7च्या पुढे राहतं अशा पेशंटला गुंतागुंतीचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे HbA1c हे दर 3 किंवा 4 महिन्याला आपण तपासली पाहिजे. कोणत्याही वेळी रक्त देऊन ही तपासणी आपल्याला करता येईल.